विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन प्रश्न, नवीन स्ट्रिक आणि सेकंदात उत्तर स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाणारे महत्त्वाचे जे प्रश्न असतात त्यापैकी हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे। मागील व्हिडिओत आपण एकच चल असताना बहुपदीचा कोटी कसा लिहायचा हे पाहिलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी जर वेगवेगळे चल आले असतील तर त्याचा कोटी कसा काढायचा। पहिलं उदाहरण आहे 3x चा चौथा घात, y चा पाचवा घात, z चा दुसरा घात। जेव्हा असे चल वेगवेगळे आलेले तुम्हाला दिसतील त्यावेळेस डायरेक्ट घातांकाची काय करायची बेरीज। या पहिल्याचा घातांक किती आहे 4, नंतर 5 घातांक आहे, नंतर 2 आहे। 4, 5 आणि 2 यांची बेरीज केली 4 आणि 5 9 2 11। त्याचा हा झाला या ठिकाणी या राशीचा कोटी। पुढे चला या ठिकाणी 12a चा दुसरा घात, b चा सातवा आणि c चा चौथा। a b c चल वेगवेगळे आलेले आहेत, कोटी काढायचा आहे। बेरीज करा घातांकाची 2 + 7 + 4 7 2 9 4 13। हा झाला या ठिकाणी या राशीचा बहुपदी। पुढे चला 27 p q r म्हणजे 27 p चा घातांकात q चा घातांक 2 r चा घातांक 4 p q r वेगवेगळे चल आलेले आहेत। या ठिकाणी घातांकाची बेरीज करायची आहे 8 + 2 + 4 8 2 10 4 14। हा झाला या राशीचा कोटी। आता पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो। या ट्रिक प्रमाणे या ठिकाणी हे जे गणित दिलेलं आहे याचा कोटी तुम्ही ठरवायचा आहे। कमेंट करायला विसरू नका। या ठिकाणी आपण परत भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये। स्पर्धा परीक्षेत विचारलेला नवीन प्रश्न, नवीन स्ट्रिक, सेकंदात उत्तर। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल सोबत राहा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।